गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता बघा मी आता 11 वाजले सकाळचे। आज आहे शनिवार। आता मी माझ्या लेकीच्या घरनं ब्लॉगिंग करते का तर मी घरी काही काढले नाही व्हिडिओ, मला काही जमलंच नाही। म्हटलं चला आता पिल्लूकडे आले, विरांशकडे, आणि आज माझी मुलीला आणि जावयाला सुट्टी असती। शनिवार आहे आजचा। तर काही कामं असतात घरातली, आणणं, किरकोळ पारकोळ, बाहेर जाणं, इतकं बाहेर जावं लागतं शनिवारी। त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ दे, आपली थोडीफार मदत, आपण जवळ आहोत म्हणून आपण येऊ शकतो। सासू सासरी जे असतात नगरला, अहमदनगरला असतात। आणि हे बघा पिल्लू विरान झोपलंय, त्याच्यामुळे मग ती म्हणली मम्मी तिला पण कसं तर वाटतं की मला बोलवायचं, शनिवारी कशाला बोलवू असं म्हणत असते मला। मम्मी जाऊ दे, शनिवारी पण तुला विश्रांती मिळत नाही, तुला बोलवू का नको असं तिचं चाललेलं असतं। पण मी तरी काय करत असते, घरी बसत शनिवारी माझी सगळी कामं आटपलेली असतात, मला तर काय काम असतं। म्हणून तिला म्हणते सागं तू बोलवत जा, मी येते शनिवारी। रविवारी कसं असतं, मिस्टर घरी असतात म्हणून मग रविवारी मी काही येत नाही, आणि ती पण मला काही बोलवत नाही रविवारी की नको बाई म्हणे, पप्पा घरी असतात, मग कशाला उगीच तुमची काय कामं असतील, तुम्हाला कुठं बाहेर जायचं असतं असं म्हणत असते। आता हे बघा लेकीसाठी आई वडिलांनी हे नाही करायचं तर कुणी करायचं सांगा बरं। आणि लेकरं आपल्यासाठीच जीव देतात, आपल्यासाठी म्हणजे काय कमी पडू देत नाहीत कशाला। माझे दोन्ही मुली तशाच आहेत, अजिबात कशाला काही कमी पडू देत नाहीत। की आपण म्हटलं की आज मला हे आणायचं, मला ते आणायचं, अगं मग कशाला मला सांग ना, मी देते पैसे, असं असतं त्यांचं। मग आपण का बरं एवढा विचार, ती लेकरं आपला एवढा विचार करतात, आपण का नाही करायचा लेकरांचा विचार सांगा बरं। म्हणून मी ना इतकी म्हणून मी पोरींसाठी खूप माझा जीव म्हणजे तडफडत असतो। आणि मी कधी त्यांना नाही म्हणत नाही। 1-2 तासासाठी ये गं मम्मी म्हणली आज, चल म्हटलं अगं येते ना, घरी बसून तर काय करणार आहे। आता सासूबाईंचं पण बघा ताटबीट सगळं वाढून आलेली आहे, सासूबाई चांगल्या नाश्ता करून झोपलेल्या आहेत, आणि काय कामं असतं आता ना। हां, विश्रांती म्हणल्यानंतर मी दुपारनं विश्रांती घेऊ शकते। ती म्हणत असते अगं मम्मी तुला शनिवार रविवार तर विश्रांती पाहिजे ना। मी सारखं पिल्लूकडे बघते, पिल्लू उठतं का काय, कारण का तो हे पलंगावर झोपलेला आहे बघा, हे पलंगावर झोपलेला आहे बेडवर, तर ते वरनं खाली पडायचं, उठून रडायचा, पुन्हा खाली पडायचं, म्हणून मग सारखं त्याच्याकडे लक्ष देत तुमच्याशी बोलते। आपण मुलांसाठी आपण नाही झटायचं तर कोणासाठी झटायचं। उद्या मग म्हातारपणी आपल्याला हीच मुलं उपयोगी पडतात। आज आपण नाही त्यांचं पाहिलं नाही त्यांचं, आपला स्वार्थीपणा बघितला नुसता, तर मुलं हे बरोबर लक्षात ठेवतात। आणि मग तुम्ही म्हातारपणी मग उपयोग काय, ते मनापासून करणं ह्याला खूप महत्त्व असतं। आणि माझे जे हाल झालेले आहेत, माझं सासूबाईंनी काहीही केलेलं नाही आहे, सासूबाईंनी कधी झटले नाहीत सासू सासरे माझ्यासाठी। की माझी मुलं लहान होती, अगदी छोटी होती, मी 3 महिन्याचं बाळ आईकडे सोडून कामाला जात होते। 3 महिने माझी 3 महिन्याची प्राजक्ता होती, छोटी मुलगी, आणि मोठी होती 2 वर्षाचं अंतर दोघींमध्ये। मोठी असेल बघा 2.5-3 वर्षाची असेल, तर ती टाकून कामाला जायची। 3 वर्षाची मोठी, छोटी किती 3 महिन्याची असेल, तर ते टाकून मी माझी आई सांभाळायची सगळं दोघींना पण। आणि तशी परिस्थितीच फार कठीण होती माझी लग्न झाल्यानंतर। पगार पण ह्यांना कमी होता मिस्टरांना, घरची परिस्थिती पण साधारणच होती, त्याच्यामुळे म्हटलं चला जॉब करावा, म्हणून मग मी छोट्या मुलीला आईकडे सोडून जात होते। मग आपली आई आपल्यासाठी केली तर आपण लेकरांसाठी करायचं नाही का सांगा बरं। मग आज आपली आई, आपण ते लक्षात ठेवतो की नाही बाबा आपल्या आईने आपल्यासाठी खूप केलेलं आहे, हे आपण आता लक्षात ठेवून मग आईचं पण, आणि केलं नसतं तरीसुद्धा आपण आईवडिलांचं करतोच। आणि पण आपण वेळेला आहोत तर का नाही उपयोगी पडायचं, हे तर माझं मत आहे बघा।
आपल्या सुखदुःखामध्ये मुली साथ देतात, तर आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये का साथ देऊ नये सांगा बरं मित्रमैत्रिणींनो. बरोबर आहे ना माझं? मग म्हणून मी येत असते आणि मुलींचं करत असते. आज आपण आपले हातपाय धड आहेत म्हणून आपण करू शकतो त्यांच्या मुलांचं किंवा त्यांचं. उद्या थकले तर आपण ते पण आपल्याकडनं अपेक्षा करणार नाहीत आणि आपणही करणार नाही आहे. खरं आहे की नाही सांगा? त्याच्यामुळे ना खरं माझं तर मत आहे की जोपर्यंत आपले हातपाय धड आहेत तोपर्यंत आपण जेवढं आपल्याला दुसऱ्यांची मदत करता येईल, आपल्या लेकरांची मदत करता येईल तेवढी करायची. हां ठीक आहे, जेव्हा आपले हातपाय थकतील तेव्हा आपणच करू शकणार नाही आहे. आणि खरं पाहिलं तर स्वार्थीपणा करून जगात चालवत नाही. नुसतं स्वार्थीपणा कामी येत नाही आहे. नुसतं स्वतःच्या पायापुरतं बघणं, स्वतःपुरतं बघणं हे मला तर आवडत नाही आहे. आणि मी तर म्हणते बघूच नाही, स्वार्थीपणा करू नये. स्वार्थीपणा काही शेवट माणसाला जात नसतं. आता बघा सगळं घरचं साफ झालेलं आहे. तिच्याकडे आत्ता मावशी आलेले आहेत झाडू पोछा करायला, भांडी घासायला माझ्या मुलीकडे. आणि तिचे सासू सासरे आहेत नगरला, त्याच्यामुळे ते काय दरवेळेस येऊन राहू शकत नाही. आपण जवळ आहोत, एकच बिल्डिंग अगदी खाली ह्या मुलीच्या बिल्डिंगमधनं खाली उतरलं की लगेच 2 मिनटात आमच्या बिल्डिंगचं लिफ्ट आहे. लगेच इतके जवळ आहे, 2 मिनटाच्या अंतरावर सुद्धा नाही. तर आपण मग लेकरांना मदत आपण करायची. आणि मुली कशाला कमी पडू देत नाही बघा, अजिबात नाही कमी पडू देत. विरांश बघा आला लागलाय, पण उठेल तो. गाई बघा, आमचा विरांश आता उठलाय. सोना जॉब झाली बघा, आता विरांशी जॉब झाली. विरांश हाय का? मम्मा खाऊ आणायला गेली ना आपल्याला, खाऊ आणायला गेली. तिकडं नको जाऊ, तिकडं नको. ते मावशीचं काम करून गेलेत, मावशी ओलं आहे तिकडं बघ. हां ये इकडं. विरांशी उठलाय. आता त्याला म्हटलं मम्मा गेली भूल, मम्मा ऑफिसला गेली आहे. विरांशी मम्मा कुठे जाते सांग बरं? ऑफिसला जाते ना? हां ऑफिसला जाते. आता विरांशला खाऊ करणार आहे आणि विरांशला आंघोळ घालणार आहे मी, हो की नाही? अगं किती कार आहेत म्हणून कुठे? बापरे 4 कार. किती कार? 4 आहेत का? हां 4 आहेत का? अगो बाई दुसरा कुठे बघ बघ. 4च आहेत ना तुझ्याकडे? अजून आहेत का? आहेत का? बापरे किती आहेत अजून? 1 आहे का? बरं दाखव 1 आहे का? दाखव बरं. हां हळू लागेल. हे बघ कसं छान बोलतो बघा आमचा विरांश. 2 आहे का? बरं कसे बघा आता विरांश इतकं छान खेळतो. आपण ते टाक. हां 1 2 3 4 आहेत का? बरं आता आपण काय टाकायचं खाली? चटई टाकायची का? म्हणजे पडणार नाही म्हणून चटई टाकते. आपण चटई टाकूया विरांशला, मग नाही तर मग विरांश पडतो. मग सरका. आम्ही चटई टाकले. आता विरांशसाठी खाली चटई टाकून घेतली, नाही तर काय करतो उड्या मारतो विरांशान, पडायची भीती वाटती. अरे चला आता खाऊ देते पिल्लूला. काय देऊ खायला तुला? काय देऊ बाळा? खरबूज देऊ का? खरबूज देऊ देते. गोड छान आहे खरबूज आहे. खरबूज म्हणतात काय? खरबूजच म्हणतात त्याला. छान आहे ते. पिल्लूला जरा गार आहे खूप, ते फ्रीजमधलं काढलं तर थोडं गरम करून देते. चला तर अशा प्रकारे विरांश आणि मी आता काय करणार आहे? मज्जा करणार आहे. काय करणार आहे आपण दोघं? मज्जा करणार आहे. चला तर मग बघा असे पुरा हा ना त्याला खूप सांभाळावं लागतं विरांशला. आणि कुठं पाळणा घरामध्ये कोणी जर बाई जरी ठेवायची म्हटली त्याला सांभाळायला किंवा पाळणा घरामध्ये ठेवायचं म्हणजे तर आपला जीव होईल का? तिचा तर होत नाही आहे, माझ्या लेकीचा पण जीव होत नाही, आमचाही होत नाही. आणि आपण इथं असताना कशाला लेकराला पाळणा घरामध्ये ठेवायचं किंवा एखाद्या बाईला ठेवायचं? आपल्याला काय काम आहे सांगा? म्हणून मी त्याला
सांभाळते चिमणीला. कोणावर भरोशाचं कोणी नसतं, भरोसा ठेवायचे माणसं तर राहिलेली नाही. आणि कोणावर भरोसा ठेवायचा आणि नाही तर व्यवस्थित झालं तर कसं व्हायचं, हो की नाही. म्हणजे पैसे देऊन सुद्धा टेन्शन, त्याच्यापेक्षा आपण सांभाळलेलं काय वाईट आहे. चला काय काय हे बघा केला विरांनी पशाला, सांडलं सगळे बघा. हा सांडलं सगळं. चला तर आता मी विरांशला खायला करते, खायला देते टरबूज ते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.